हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो. तो म्हणजे असा की आता बाळजाबाई या कृष्णाला ओरडायला जातात, तिला धडा शिकवायला जातात आणि त्या नादामध्ये आता आढळराव आणि दुष्यंतचीच एकी होते आणि बाळजाबाईंना चांगला फटका मिळतो. आता नेमकं कशी त्यांची एकी होते, बाळजाबाईंना कसा फटका मिळतो, हे सगळं काही जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण पाहिलं आहे की बाळजाबाईंची कितीही इच्छा नसली तरी कृष्ण आणि दुष्यंतचा विवाह पार पडलेला आहे आणि आता कृष्णा ही आता रांगडे पाटलांच्या घरात सून म्हणून गृहप्रवेश करून सुद्धा आलेली आहे. आता कृष्णाचा घरातला पहिला दिवस आहे. तर बाळजाबाईंची काही मित्रमंडळी, काही राजकारणी, त्याचबरोबर काही व्यावसायिक वगैरे यांना दुष्यंतच्या लग्नाला येता आलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी बाळजाबाईंना स्वतःहून संपर्क करून आता सांगितलं आहे की आम्हाला दुष्यंत रांगडे पाटील आणि घरच्या तुमच्या नवीन कारभारीणबाई यांना भेटायचं आहे, स्वतः भेटून शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि आम्ही त्याच्यासाठी येणार आहोत. मग बाळजाबाई या त्यांना म्हणतात की हो हो जरूर या की, नक्की या. आणि मग त्या फोन ठेवतात आणि कृष्णाला बोलवून घेतात आणि सांगत असतात, कृष्णा लक्षात ठेव, आज आपल्याकडे पालकमंत्री येणार आहेत, त्यांच्याचबरोबर त्यांची आणखीन काही इतर महत्त्वाची लोक येतीलच आणि तसंच आणखीनही एक दोन मोठे मोठे उद्योगपतीसुद्धा आपल्या घरी आज येणार आहेत तुला आणि दुष्यंतला भेटण्यासाठी. त्यांना तुमच्या लग्नाला येता आलं नव्हतं म्हणून ते आत्ता येत आहेत. तर त्यांच्या संपूर्ण खाण्यापिण्याची व्यवस्था, सगळी सोय तुला करायची आहे. घरातली नवीन सून तू आहेस आणि ते तुझ्यासाठीच येणार आहेत, त्यामुळे पाहुण्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घे. रांगडे पाटलांच्या घरातून आजपर्यंत कोणताही पाहुणा उपाशी गेलेला नाही आहे, त्यामुळे संपूर्ण स्वयंपाक तू बनवायचा, सगळी जबाबदारी तुझी. अगदी उत्तम स्वयंपाक झाला पाहिजे. तांबडा पांढरा रस्सा बनव, मस्तपैकी मटण बनव, पुऱ्या बनव, भाकरी बनव, तांदळाच्या बनव, ज्वारीच्या बनव, बाजरीच्या बनव, भाज्या बनव 2-3 प्रकारच्या, आमटी बनव, रस्सा बनव, तुला हवं ते समद बनव. पाहुण्यांना समद आवडलं पाहिजे असं कर, काहीतरी गोडाचं भी कर. आता कृष्णा म्हणते, म्या हे समद अहो बाळजाबाई, मला तर बाळजाबाई म्हणतात मला काही ऐकायचं नाही आहे, तू जा कामाला लाग. त्याबरोबर कृष्णा आता स्वयंपाकघरात येते, पण कृष्णाला स्वयंपाकातला सुद्धा येत नाही. कृष्णा विचार करायला लागते, अडकले ना आता खूप मोठ्या संकटात, आता काय करू म्या. भक्तिभावाशिवाय काय कोण मदत करू शकत नाही. मग आता कृष्णा भक्तीला कॉल करते आणि म्हणत असते, भक्ते अरे भावा मी लय अडकलोय. त्यावर भक्ती काय झालं विचारते. मग कृष्णा तिला सर्व प्रकार सांगते. भक्ती म्हणते, अगं आता कृष्णे म्या तरी इथनं काय सांगू तुला, आणि तुझ्या सासरला म्या कसं जेवण बनवून घेऊन येऊ. अगं तिथं दुसरं कोणीतरी असेल की, काहीतरी विचार की कोणाला तरी. त्यावर कृष्णा म्हणते, बरं म्या बघतो काय करायचं ते, चल ठेवतो, घाईत आहे, काय झालं ते तुला नंतरच्याला सांगतो काय भावा. त्यावर भक्ती म्हणते, कृष्णे सगळं सांभाळून घे बाई, लग्नानंतरचा पहिलाच दिस आहे तुझा. त्यावर कृष्णा म्हणते, वय तू काही काळजी करू नकस. आता तितक्यात तिच्याकडे एक कामवाली येते आणि तिला म्हणत असते, धाकल्या मालकीनबाई माझ्याकडे एक मार्ग आहे. त्याबरोबर आता कृष्णा म्हणते, काय हो. त्यावर ती सांगते, अहो म्हणजे बघा, तुम्हासनी स्वयंपाक येत नाही ना, म्या बनवून देतो तुम्हासनी समजा स्वयंपाक, तुम्ही सांगा की तुम्ही केला आहे म्हणून. त्यावर कृष्णा म्हणते, अहो नाही नको. त्यावर आता ती मुलगी म्हणायला लागते की अहो असं काय करताय धाकल्या मालकीनबाई, आता तुम्ही आमच्या धाकल्या मालकीनबाई आहे, पण ह्याच्या आधी आम्ही तुम्हासनी कृष्णा म्हणायचो. अहो तुम्ही किती केलं आहे आज पावतर आमच्यासाठी, मग मी एवढं नाही करू शकत होय तुमच्यासाठी. अहो जर आज तुमचा स्वयंपाक झालेला नसेल नवं तर बाळजाबाई तुम्हासनी कच्च्या खातील आणि ते नको आहे बघा मला. अहो लगीन झालंय तुमचं, आज पहिलाच दिस आहे म्हणून म्हणालोय, ऐका की हो माझं. त्याबरोबर कृष्णा म्हणते, मग आपण असं करू, तुम्ही मला स्वयंपाक बनवून देऊ नका, तुम्ही मला सांगा काय करायचं कसं करायचं, मग तसा म्या बनवतो आणि म्या कुठं चुकलो तर मग तुम्ही माझी मदत करा काय. म्हणजे कसं घरच्या सुनेच्या हातून काम बी होईल आणि बाळजाबाईंशी खोटं बोललो ह्याचं मला दुखबी नाही यायचं काय, पटतंय ना हो तुम्हासनी. त्यावर लगेचच ती कामवाली म्हणते, तुम्ही कुणाचं ऐकणार हायसा वय, तुम्ही बी अगदी आमच्या दुष्यंत सरकारांसारख्याच हायसा बघा, खोटं काय तुम्हा दोघांनी बी खपत नाही. चला तुम्ही म्हणाल तसं म्या तुम्हासनी सांगतो, तुम्ही तसं करा. काय काय सांगितलं आहे बाळजाबाईंनी बनवाया. मग कृष्णा सांगते, तांबडा पांढरा रस्सा, कढी, ज्वारीची भाकर, तांदळाची भाकर, परत
आणखीन काय सांगितलं होतं, गोडाचं पदार्थ असं काय काय सांगितलंय. आणि वर्ण म्हणाल्या तुला जे काय वाटेल बनवावं ते समद बनव, पाहुण्यासनी समजा आवडाय हवं, काय कमी पडाय न गं. त्यावरती म्हणते होय काय, बरोबर चालतंय. म्या काय म्हणतो, गोडाचा पदार्थ आपण समद्यात शेवटी करू. पहिलं तुम्ही एक काम करा, आमटीसाठी मटकी भिजाय टाका. भिजाय न गा आता, नाही तर शिजायच टाका, म्हणजे पटकीने होईल. मग कृष्णा मटकी शिजायला टाकते. त्याबरोबर ती म्हणते आता तांदूळ निवडाय घ्या, तांदूळ पटदिशी शिजाय टाका, म्हणजे कसं भात बी होईल एका बाजूला. मग एका गॅसवरती आता कृष्णा पटकन मटकी शिजायला ठेवते, दुसऱ्या बाजूला तांदूळ शिजायला ठेवते. तर ती म्हणते आता एक काम करा, आता तांबड्या पांढऱ्यासाठी आणि मटकीसाठी बी एकदमच तुम्ही फोडणी कापाया घ्या. त्यावर कृष्णा म्हणते फोडणी. त्यावर ती सांगते म्हणजे कांदा, टमाटा, वल्ला मसाला ते समजा हो. मग कृष्णा आता सगळा वल्ला मसाला काढायला घेते. ती कामवाली सांगत असते अहो हळू बारीक चिरा की, बारीक बारीक चिरा, अख्खा कांदा दिसाय ना गं. कृष्णा म्हणत असते तुम्ही हायसा म्हणून माझं निभाव लागायला आहे बघा. इतक्यात तिकडे आता मैनावती येते आणि ती हा समजा प्रकार बघते. मैनावती आता समोर आल्यावर कृष्ण जरा घाबरते. मैनावती म्हणते अगं असू दे, मग काय झालं, आता जर तुला स्वयंपाक येत नाही तर तुझी मदत कराय ना गं वय, आणि हळूहळू शिकशील की तू बी. आणि ती कुठं तुला कापून चोपून द्यायला लागल्या किंवा तुझ्या हाताखाली कामं करायला लागल्या, ती तर फक्त तुला तोंडाने सांगायला लागल्या ना व, आणि तू तसं करायल्यास. मग झालं काय झालं, तेवढं तर चालतं. असू दे, म्या लग्न करून आलो का नाही नवीन, तर मला बी काही येत नव्हतं, मला बी समजा बाळजाबाईंनी शिकवलं होतं तवा. त्यावर कृष्णा हसते आणि म्हणते काय बाळजाबाईंनी. त्यावरती म्हणते अगं मग वय, पर आत्ताच्याला तुला हे समज ह्यांनी मदत केल्या असं बाळजाबाईंना कळू देऊ नकस काय, उगा खावतील तुझ्यावर, नाही तर पहिला दिस हायस तुझा घरातला एक तर. त्यावर कृष्णा होकार देते. मैनावती म्हणते चालू दे तुमचं, म्या आलो आता. आणि मग ती लगेचच बाळजाबाईकडे येते आणि टोमणा मारत म्हणायला लागते काय बाई एकेकाचं नशीब, काय अनाडी पोरांना अशा बायका मिळतात ज्या शिकलेल्या बी असतात, संसारावर बी लक्ष देतात, बाहेर कामं बी करतात आणि घरात घर बी तितक्याच चांगल्या पद्धतीनं सांभाळतात, स्वयंपाक पाणी बी करतात. आणि काय बिचारी चांगली पोरं आपल्या दुष्यंतासारखी, त्यांचं नशीब असं फुटतंय की जी एवढी हुशार असतात, मोठ्या कॉलेजात शिकलेले असतात, बाहेरच्या त्या कुठल्या देशात जाऊन इथं येऊन बी एवढं समजा कामं करतात, आणि त्यासने बायका ह्या अशीला मिळतात ज्यांना नाही धड स्वयंपाक पाणी करता येत का, नाही धड काय दुसरं शिक्षण पाणी. त्याबरोबर बाळजाबाई आता त्यांचं काम करत बसलेले असतात. पण मैनावतीने येऊन डिस्टर्ब केल्यामुळे बाळजाबाई म्हणतात मैनावती काय म्हणायचं आहे तुला, ते जरा स्पष्ट बोल. मग मैनावती म्हणायला लागते अहो बाळजाबाई एवढं स्पष्ट म्हणलो तरी अजून काय स्पष्ट बोलू हो, बघतायसा नवं ती कृष्णी, अहो शिक्षणाच्या बाबतीत तर काय पत्त्याच नाही, रंग रूप त्यात बी काही नाही, तरी बी आपण तिला आपली सून करून घेतली. म्हणलं कमीत कमी जरा सुनबाईंच्या हाताला तरी चव असेल, तर नाही, त्यात बी हार आपल्या सुनबाईंची. अव साधा स्वयंपाक बी करता येत नाही त्या कृष्णीला, बघतायसा काय खरं बोलायलोय म्या. त्याबरोबर लगेचच बाळजाबाई म्हणतात काय स्वयंपाक करता येत नाही, काय बी काय बोलायला लागलाय मैनावती, आम्ही आत्ता तिला सांगितलंय स्वयंपाक बनवायला. त्यावर मैनावती म्हणत असते अहो होय तुम्ही सांगितलंय तिला, पर तिनं करायला हवं नाही. आता धाकली मालकीन झाली आपल्या घरची, आता कामवाली नोकर चाकर हाताखाली आहेत की तिच्या, तिनं एका कामवाल्या बाईला लावलंय कामाला. तुमची सून मोठ्या बिमाखात उभी आहे आपल्या स्वयंपाक घरात, आणि ती बिचारी कामवाली पोर काय ते म्हणे मटकीची उसळ, तांबडा पांढरा, ज्वारीची भाकर, तांदळीची भाकर ते समजा भाजायला लागले. त्यावर हे ऐकून बाळजाबाईंना खूपच जास्त राग येतो. बाळजाबाई म्हणतात मैनावती जर हे खोटं असेल तर. त्यावर मैनावती म्हणते अडलंय माझं खेटार, म्या कशापायी खोटं बोलू, आत्ताच म्या किचनमधनं बघून आलोय. वय आता तुम्ही जाऊन तुमच्या स्वतःच्या डोळ्यानं बघा, म्हणजे तुम्हासनी खातर पटेल. पर वय माझं नाव घेऊ नका, नाहीतर लगेच तुमच्या सुनबाईसनी वाटायचं आम्ही चुगली केली म्हणून तिच्या सासूला. त्यावर लगेचच आता बाळजाबाई म्हणतात ते काय करायचं ते आम्ही बघतो, तुम्ही निघा. आणि मग मैनावती तिकडनं निघते. मैनावती खुश होते मनात आणि म्हणते चला निखारा अगदी बरोबर जागी ठेवलाय म्या. आणि मग आता बाळजाबाई किचनमध्ये येतात आणि कृष्णाला जोरात म्हणतात कृष्णे काय लावलंयस तू, अगं एक दिवसात त्या उकिरड्यावरनं उठून इथं आमच्या राजमहालात आलीस काय, स्वतःला लगेच राणी समजायला लागलीस वय, आम्ही तुला सांगितलं होता ना समजा स्वयंपाक बनवाया, मग तू ह्या कामवालीकडनं कशापायी करून घ्यायला लागलीस, काय विचारायलो आम्ही,
लगेच मोठी मालकीन झालीस वय गे शाने. त्याबरोबर आता त्या ठिकाणी लगेचच दुष्यंतचे वडील आलेले असतात आणि आता ते म्हणायला लागतात की सुनबाईसने जर स्वयंपाक येत नाही हे आपल्याला त्या सांगत होत्या तर मग आपण ऐकून घ्यायचं होतं. कशा पायी हे समजा करायला लावलं, काही गरज काय होती त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची. बाळजाबाई म्हणतात आम्ही तुमच्याशी बोलत नाही आहोत, तुम्ही एक शब्दीमध्ये बोलू नका. आता ते दोघं भांडायला लागतात. इतक्यात तिकडे दुष्यंत येतो आणि दुष्यंत विचारतो काय झालं आई, कशाबद्दल बोलतायस. त्याबरोबर आता कृष्णा म्हणते म्या सांगतो तुम्हासनी, ते झालं असं की मला काय बी स्वयंपाक करता येत नाही. अहो म्हणजे ते म्या स्पष्ट बोलतो. अहो मला माझ्या आईबानं जन्म दिलेला नाही, मला त्यांनं मंदिरातनं उचलून आणलं आहे. त्यामुळं माझ्या आईनं कधी मला तिची पोर मानलंच नाही, म्हणून तिनं मला तिच्या चुलीच्या वर घेतलंच नाही. आणि जवळजवळ वयात यायला लागलो, स्वयंपाक पाण्याचं कळायला लागल असं वय आलं तेव्हा माझा बा वारला. घराची समधी जबाबदारी येऊन माझ्यावर पडली. मग मला कामाला बी जावं लागलं. मग मी दिसभर शेतावरच असायचो. त्यामुळं घरातलं स्वयंपाक पाणी ह्या समध्या गोष्टींवर भक्तीनं लक्ष दिलं. त्यामुळं मला कधी ह्या समध्या गोष्टी आल्याच नाही. आणि बाळजाबाईंनी आता मला स्वयंपाक बनवायला सांगितला होता. त्यांची कोणीतरी पाहुणी मंडळी येणार आहेत आपल्या दोघांनी भेटाया म्हणून. तर मला तर त्यातलं काही कळत नव्हतं. मी भक्तिभावाबरोबर फोन करून बोलत होतो काय करता येईल म्हणून. तर मग इतक्यात एक मागणं ताई आल्या, त्यासनी मी बघितलं आणि मग मॅच त्यासनी म्हणलं की तुम्ही मला मदत करा म्हणून. म्हणजे तुम्ही स्वयंपाक नका करू, स्वयंपाक म्या करतो, तुम्ही फक्त मला काय कसं करायचं तेवढं सांगा. तर त्या मला सांगत होत्या आणि बाळजाबाईसनी ते नाही आवडलं. त्यावर हे ऐकून दुष्यंत म्हणतो आई अगं पण सांगितलं तर काय फरक पडतो, सांगू देत की. आणि जर कृष्णाला स्वयंपाकच बनवता येत नाही तर तिच्यावरती स्वयंपाक बनव एवढी मोठी जबाबदारी टाकणंसुद्धा आपली चूकच आहे की. त्याच्यात तिची तरी काय चूक आहे की तिला स्वयंपाक येत नाही. आता कितीतरी मुलींना स्वयंपाक बनवता नाही येत, मग काय फरक पडतो जर त्यात एका कृष्णाला नाही आला तर. हां मला मान्य आहे तिचं लग्न झालं आहे, मग ती शिकेल ना हळूहळू. असं दडपण देऊन किंवा तिला ओरडून गागून काय मिळणार आहे, हळूहळू शिकेल ती. आणि राहिला प्रश्न आत्ताच्या स्वयंपाकाचा, तर मला असं वाटतं की जर पाहुणे येणार आहेत तर तू रिस्क का घेतेस. कृष्णाला स्वयंपाक बनवायलाच लावण्यापेक्षा आपल्या घरात एवढे घडघरी आहेत त्यांना कोणाला तरी तू स्वयंपाक बनवायला लाव ना, गडी बनवतील की. त्याबरोबर आज पहिल्यांदा दुष्यंतचं आणि त्यांच्या वडिलांचं एकमत झालेलं असतं. दुष्यंत एवढं बोलून आता तिकडनं निघालेला असतो तर लगेचच अढळराव मागून दुष्यंतला हाक मारतात. दुष्यंत. तर दुष्यंत जागेवर थांबतो. तर अढळराव पुढे येतात आणि म्हणत असतात चला आज पहिल्यांदा का होईना पण स्वतःच्या बायकोसाठी आपलं दोघांचं एकमत झालं तुझ्या बायकोमुळं. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो अरे हो खरंच की, कुठल्या ना कुठल्या कारणामुळे का होईना पण आपलं एकमत झालं. आयुष्यात पहिल्यांदा, पुन्हा होईल अशी अपेक्षा नाही. येतो आणि मग आता तो तिकडनं निघून जातो. आज पहिल्यांदा आपल्या लेकराबरोबर आपलं एकमत झालं हे बघून आढळरावांना लईच जास्त आनंद झालेला असतो. आणि ते त्यांचा आनंद कृष्णाच्या डोक्यावरनं हात फिरवून व्यक्त करतात. ते म्हणत असतात कृष्णे आज पहिल्यांदा तुझ्यामुळं म्या आणि माझा लोक एका बाजूला आलो. आम्ही दोघांनी तुझ्यासाठी का होईना पर तू त्याच्या आईशी तो भांडला, त्याच्या आईला तो बोलला. आज पहिल्यांदा घडलं बघ समजा हे. नाहीतर आज पावतर त्याची आई बोलेल तीच पूर्व दिशा असं होतं त्याचं आयुष्य. पण आता तुझ्यामुळं हळूहळू बदलेल माझा पोर. तर हे ऐकून बाळजाबाईंना मात्र खूप राग येतो. बाळजाबाई म्हणतात माझा दुष्यंत माझाच होता आणि माझाच राहील. माझा पोरगा कधी बी बदलणार नाही. त्याचं त्याच्या आईवरती लई प्रेम आहे, समजलं नव्हं तुम्हासनी. तर आता लगेचच तिला अढळराव म्हणतात प्रेम असणं आणि आंधळं प्रेम असणं ह्यात फरक आहे कारभारीनबाई. आणि तसं बी आता आलं की त्याच्या बी कारभारीन मालकीनबाई. आता त्याचं मन जिंकणार आणि मग त्याच्या डोळ्यावरची पट्टी एकदा का निघाली की काय खरं आणि काय खोटं हे आपल्या लेकाला बी आपोआप समजायला लागणार. आता फक्त थोड्या काळाचा अवकाश आहे. घोडा मैदान आता काय फार दूर नाही. बाळजाबाई. त्याबरोबर बाळजाबाईसने राग येतो आणि हा व्हिडिओ इथंच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल.
चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.